नमस्कार. आज आपण नवरात्रीच्या 9व्या दिवसाबद्दल माहिती घेणार आहोत. गेली 8 दिवस आपण नवरात्रीतील 8 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 9व्या दिवसाची कथा पाहणार आहोत. या 9व्या दिवसालाच खंडेनवमी असंही म्हटलं जातं. याचबरोबर या दिवशीची जी कथा आहे ती मा दुर्गेची कथा आहे. ज्या दुर्गा मातेचा आपण उदो करतो, 9 दिवस ज्या दुर्गा मातेची उपासना करतो, त्या दुर्गा मातेचं पूर्णत्व या 9व्या दिवसाला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या दिवसाला दुर्गा मा किंवा दुर्गा मातेची पूजा असं म्हटलं जातं. दुसरं नाव आहे या दिवसाच्या देवीला सिद्धिदात्री देवी. आता सिद्धिदात्री देवी असं का म्हटलेलं आहे तर सिद्धी प्राप्त करून देणारी देवी. म्हणजे आपल्याला या देवीच्या शक्तीमुळं, या देवीच्या प्रार्थनेनं सिद्धी प्राप्त होऊ शकतात. म्हणजे पार्वतीचं हे जे 9व्या दिवसाचं रूप आहे ते सिद्धिदात्रीचं रूप आहे, मा दुर्गेचं रूप आहे. 8 दिवस मिळवलेल्या शक्ती या 9व्या दिवशी प्राप्त करायच्या आणि त्यानंतर या महिषासुरावर विजय मिळवला किंवा विजय मिळवायचा हा या 9 दिवसाच्या नवरात्रींचा संकल्प असतो. तर या नवरात्रीच्या दिवशी 9व्या दिवशी येणारी ही सिद्धिदात्री देवी कमळावर पण बसलेली आहे असं म्हणतात, सिंहावर बसलेली आहे म्हणतात, 4 भुजा, तिला 4 हात आहेत आणि सिद्धी देण्याचं काम करते. सर्व प्रकारच्या सिद्धी या दिवशी तुम्हाला प्राप्त होतात या 9वी दिवशी. या दिवसाचं दुसरं आणखीन एक वेगळं महत्त्व म्हणजे या दिवशी कन्यापूजन केलं जातं. कन्यापूजन म्हणजे छोट्या छोट्या बालिका, लहान लहान मुलींचं पूजन केलं जातं. म्हणजे देवीचं जे छोटं रूप आहे असं त्या बालिका रूपाला मानलं जातं. लहान रूपातल्या या बालिकांचं पूजन करण्याचा आजचा दिवस. दुसरा एक हेतू आहे आपल्या भारतीय संस्कृतीनं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असं सांगितलेलं आहे. ज्या घरात स्त्रीची पूजा होते त्या घरात देवतेचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं. आणि मग त्यातून हे बालिका पूजन आलं. कारण बालिकेतूनच ती हळूहळू विकसित होऊन, हळूहळू डेव्हलप होऊन सगळ्या प्रकारची कर्तृत्व मिळवत 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 मोठी होते आणि एक दिवस कर्तृत्ववान होते. हे घडू शकतं. म्हणून बालिकेचं किंवा कन्यापूजन, स्वतःच्या असणाऱ्या कन्येचं पूजन करण्याचा दिवस म्हणजे हा 9वीचा दिवस असं मानलं जातं. तसंच या 9वी दिवशी देव उठवले जातात. म्हणजे काय केलं जातं तर आपण जे पहिल्या दिवशी घटस्थापना केलेली असते ती या 9व्या दिवशी हे घट उठवण्याचं काम केलं जातं. किती सुंदर संकल्पना आहे पहा, की साधारणपणे 8 दिवसामध्ये शेतात साधारण विधवर धान्य उगवून येतं, ते आपल्याला कळतं. विधवर उगवलेलं धान्य, त्या ज्या आपण वापरलेल्या 7 धान्यांमध्ये कोणतं धान्य जास्त चांगल्या पद्धतीनं उगवलेलं आहे त्याचा विचार करून शेतकरी राजा ते धान्य आपल्या शेतात पिकवतो. कारण आपण पहिल्या दिवशी पाहिलं की आपल्या शेतातली माती आपण आणलेली असते आणि त्या मातीमध्ये ही घटस्थापना केलेली असते. तर हे आपण त्या दिवशी हे करतो. आणि त्या दिवशी काय केलं जातं तर जो आपण घटावर नारळ ठेवलेला असतो तो नारळ हलवला जातो आणि ज्या देवीचं तुम्ही नवरात्र केलेलं असेल त्या देवीचा उदोकार केला जातो. ते जे धान्य उगवलेलं असतं ते धान्य देवाला वाहिलं जातं. त्याच दिवशी ते इतरांना पण आपट्याच्या पानाबरोबर दसऱ्या दिवशी दिलं जातं. हे करण्याचं काम केलं जातं. म्हणजे 9वी दिवशी देव उठवले जातात. देव उठवणं म्हणजे 9 दिवस. काही जणांच्या संकल्पनेत देव झोपलेले असतात. घरातले देव 9 दिवस पहिल्या दिवशी पूजले की पुन्हा 9व्या दिवशीच पूजतात. आणि मग ह्या 9व्या दिवशी देव उठले की मार्गस्थ होतात आणि सृष्टीचा कारभार चालवायला मोकळे होतात असं म्हटलं जातं. तर असा हा एक खंडेनवमीचा दिवस. त्यामुळं होम हवन करणं, जपजाप्य करणं हे पण ह्या दिवशी केलं जातं. शिवाय भोजन दान केलं जातं, वस्त्रदान केलं जातं, हे त्या 9वी दिवशी केलं जातं. याशिवाय 10व्या दिवशी पुन्हा शस्त्रपूजा केली जाते. हे 9व्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे सगळ्या सिद्धी आपल्याला या दिवशी मिळतात. ह्या गोष्टी आपण सगळ्या त्या दिवशी करायच्या आणि मग देवीकडं शक्तीच्या रूपामध्ये सर्व सिद्धी मागायच्या. आणि सर्व सिद्धी असं म्हणतात की या दिवशी तुम्ही जर शक्तीची उपासना केली, या दिवशी तुम्ही जर देवीची उपासना केली तर देवी तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त करून देते. सर्व सिद्धीचा मंत्र आहे. सर्व सिद्धी प्राप्त देते, सर्व शक्ती तुम्हाला देते. आणि मग त्या सर्व शक्तीने युक्त झाल्यानंतर माणूस वर्षभर सुखदुःखाशी, संकटांशी, अडचणींशी लढायला मोकळा होतो. असा हा 9वीचा दिवस, मा दुर्गेचा दिवस, सिद्धिदात्रीचा दिवस मानला जातो. आणि या सिद्धिदात्री देवीची उपासना करण्याचा दिवस मानून या दिवशी या 9 दिवसानं शक्ती एकत्रित करून आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की सर्व देवदेवतांनी या मा दुर्गेला सगळ्या प्रकारच्या शक्ती दिल्या आणि त्या सगळ्या शक्तींनी संपन्नयुक्त अशी देवी. कारण
सद्विचार हे कितीही चांगले असले, नैतिक मूल्य कितीही चांगली असली तरी ती टिकवण्यासाठी तप करावं लागतं, तपश्चर्या करावी लागते आणि कठोर तपश्चर्या केल्यानंतरच ती नैतिक मूल्य ही विचारधारा टिकत असते. कृष्णांनी सांगितलेले विचार, व्यासांनी सांगितलेले विचार आपण आजपर्यंत टिकवत आलो. याचं कारण तशा प्रकारच्या विचारांची मूल्य समाजामध्ये रुजत आली आणि त्यामुळे हे विचार आपण टिकवत आलो. म्हणून हे विचार टिकवायचे असतील तर 9 दिवस मिळालेली शक्ती जी आहे ती त्या महिषासुरावर वापरली गेली. महिष वृत्ती, आळशी वृत्ती, रेड्याची वृत्ती काढून टाकून आता एक खंबीर वृत्ती आपल्याकडे येते. आसुरी वृत्तीवर आपण विजय मिळवतो आणि चांगल्या वृत्तीनं समाजामध्ये जगण्यासाठी आपण मोकळे होतो. हे सांगण्यासाठीचा हा शेवटचा दिवस, नवमीचा दिवस, ज्या दिवशी ही 9वी देवी अवतारित होते, जिला आपण मा दुर्गा म्हणतो आणि मा दुर्गेच्या नावानं हे नवरात्र साजरं केलं जातं. हे नवरात्रामध्ये दुर्गेला शक्ती मिळवून दिली जाते. तसंच आपल्यातील दुर्गा जागी करून ह्या 9 दिवसाच्या शक्ती आपण मिळवायच्या आहेत आणि आपल्यातल्या तर महिषवृत्तीचा नाश करायचाच आहे, पण समाजातल्या पण महिषवृत्तीचा नाश करण्याचं काम या 9 दिवसाच्या दुर्गेच्या रूपानं आपण करायचं आहे आणि आपण समाजामध्ये ताटमानेनं जगायचं आहे. तसंच इतरांनाही जगायला शिकवायचं आहे. ही शक्ती संपूर्ण विश्वाला मा दुर्गेनं, आई दुर्गेनं प्राप्त करून द्यावी ही सदिच्छा आपण या मा दुर्गेच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वरूपेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.